जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वर यात्रेनिमित्त सद्गुरू श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संपन्न होत असलेल्या 23व्या वर्षातील श्री नागेश्वर पालखी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत पारायण सोहळा, त्याचप्रमाणे यावर्षी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 751व्या जन्मोत्सवी वर्षाच्या औचित्यावर आज जामखेड पंचक्रोशीतील सर्व भक्तगणांसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संगीतमय चरित्रकथा अशा पद्धतीचा एक अनोखा अखंड हरिनाम सप्ताह आपण यावर्षी नागेश्वर सेवा मंडळाच्या वतीनं व या समितीच्या वतीनं या ठिकाणी 12 ऑगस्ट रोजी प्रारंभ होत असून त्याची सांगता 19 ऑगस्ट रोजी होणार आहे। सर्व भक्तगणांसाठी आज नागेश्वराच्या चरणी ही सप्ताहाची जाहिरात नागेश्वराच्या चरणी अर्पण करून सर्वांसाठी आज या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। गेल्या महाशिवरात्रीला या पुरातन शिवमंदिराच्या महादेवाच्या पिंडीचं संरक्षण व्हावं म्हणून समितीच्या वतीनं या ठिकाणी पितळी कवच बसवण्यात आलेलं होतं। या कवच बसवण्याचा एकमेव उद्देश असा होता की पुरातन काळात असलेलं शिवलिंग याचं पावित्र्य जपलं जावं, त्याचं संरक्षण व्हावं। उद्देश असा होता की खूप जण या ठिकाणी दुपारच्या वेळेत किंवा त्यांच्या आपापल्या सोयीस्कर वेळेत येऊन शिवलिंगाची पूजा करण्यापूर्वी त्याला ताऱ्याच्या ब्रशने घासायचे किंवा डायरेक्ट पाईपने त्याच्यावर पाणी मारायचे। यामुळं गेल्या 3-4 वर्षामध्ये समितीच्या व जामखेड पंचक्रोशीतील सर्व भक्तगणांच्या असं लक्षात आलं की या माध्यमातून शिवलिंगाची झीज होत आहे, म्हणून महाशिवरात्रीला सर्वांचा विचार घेऊन हे शिवलिंगावर त्या ठिकाणी पितळी कवच बसवण्यात आलं होतं। परंतु सर्व भक्तांची, सर्व भाविकांची भावना लक्षात घेता व मंदिराचं पावित्र्यही कायम ठेवण्यासाठी येत्या श्रावण महिन्यामध्ये म्हणजे सप्ताहाचा प्रारंभ झाल्यापासून ते पूर्ण 1 महिना हे कवच या ठिकाणी समितीच्या वतीनं भक्तांची श्रद्धा व त्यांच्या सर्व भावनांचा आदर करता हे कवच 1 महिनाभर शिवलिंगावर असणार नाही, परंतु 1 महिन्यानंतर या शिवलिंगाचं संरक्षण करण्याकरता पुन्हा ते कवच शिवलिंगावर बसवलं जाणार आहे। सर्व भाविकांना या ठिकाणी नम्र विनंती समितीच्या वतीने करण्यात येत आहे की ह्या महिनाभराच्या काळामध्ये जरी शिवलिंगावर कवच नसलं तरी कोणीही पाईपने शिवलिंग धुण्याचा प्रयत्न करू नये, त्याचप्रमाणे कुठल्याही ब्रशने ते शिवलिंग घासू नये, कुठलंही डिटर्जंट पावडर त्या ठिकाणी वापरू नये किंवा कुठलंही केमिकल वापरू नये असं समितीच्या वतीनं आपणा सर्व जामखेडकरांना या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे दरम्यानच्या काळामध्ये या वर्षीचा सप्त्याचं स्वरूप थोडं बदललेलं आहे। दरवर्षीप्रमाणे आपलं सकाळी 4 ते 6 काकडा असणार आहे, त्यानंतर शिवलीलामृत पारायण होईल, त्यानंतर गाथा भजन होईल आणि दरवर्षीची जी संध्याकाळची कीर्तनाची परंपरा असती तीच परंपरा आपण दुपारी 3 ते 4:30 या वेळेमध्ये कायम ठेवत आहोत आणि संध्याकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींची संगीतमय जीवनचरित्र कथा घेण्यासाठी तेरचे हरिभक्तपरायण दीपकजी महाराज यांच्या मधुर वाणीतनं जामखेडकरांना ही माऊलींची संगीतमय चरित्रकथा ऐकायला भेटणार आहे। या कार्यक्रमाचा सर्व जामखेडकरांनी, सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी मी समितीच्या वतीनं सर्व जामखेडकरांना विनंती करतो आणि सर्व जामखेडकर या सप्ताहासाठी यथाशक्ती सर्व सहकार्य करून हा सोहळा अत्यंत आनंदाने पार पाडतात। तशाच पद्धतीने यावर्षी पार पडेल याची समितीला व सर्व जामखेडकरांना खात्री आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कवच, काही लोकांना असं वाटलं की ह्या कवचाच्या माध्यमातून जर शिवलिंगाची विटंबना होत असेल तर असा अजिबात प्रकार नाहीये। समितीचा आणि गावकऱ्यांचा हाच उद्देश होता की या शिवलिंगाचं संरक्षण केलं जावं आणि तोच उद्देश कायम ठेवून श्रावण महिना संपल्यानंतर पुन्हा कवच बसवण्यात येणार आहे। परंतु ह्या दरम्यानच्या 1 महिन्याच्या काळामध्ये ज्यांना कोणाला अभिषेक करायचा आहे त्यांनी समितीची पूर्व परवानगी घेऊन, समितीचे पूर्णवेळ प्रतिनिधी या ठिकाणी ब्रह्मेकाका असतात, अध्यक्ष बाबासाहेब खराडे असतात, यांची परवानगी घेऊन ज्या पद्धतीने गेल्या 20 वर्षापासून विठ्ठल मंदिरामध्ये महापूजा दररोज केली जाते त्याच धर्तीवर ज्यांना कोणाला मंदिरामध्ये पूजा करायची आहे किंवा सजावट करायची आहे त्यांनी समितीची पूर्व परवानगी घेऊन त्या परवानगीनुसार जे काही समितीने ठरवलेलं मानधन आहे ते नागेश्वराच्या चरणी श्रद्धापूर्वक समर्पित करावं
आणि आपली पूजा करावी. यामध्ये समिती व कुठल्याही नागरिकांना कुठलाही आक्षेप नाहीये. त्यामुळं सर्वजण या समितीच्या सर्व सूचनांचं पालन करून आपला अखंड हरिनाम सप्ताह व या निमित्तानं होत असलेली ज्ञानेश्वर माऊलींची संगीतमय चरित्रकथा असेल, दुपारची श्रीहरी कीर्तन सेवा असेल, या सर्व गोष्टींचा, सर्व सेवेचा सर्व जामखेडकर लाभ घेतील अशा आम्हा सर्व सेवेकरांना खात्री आहे. सर्वजण नक्कीच या आनंद उत्सवामध्ये भक्तिभावाने सहभागी होतील अशी या ठिकाणी नागेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. नागेश्वर भगवान की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. रामकृष्ण.